वेलकम मित्र हो. कर्जमाफी संबंधात अपडेट माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ आहे. आपल्याला माहीत आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहीर केलेली होती आणि त्यामध्ये काही जाचक अटी होत्या. त्या दरम्यान महाराष्ट्रामधील विविध शेतकरी संघटना असो किंवा अनेक राजकीय जे आहे व्यक्ती यांनी विरोध करून आणि मागण्या करून शासनाला जो आहे मुद्दा मांडला होता आणि त्याची दखल घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेमध्ये एक घोषणा केलेली आहे. अजून जी.आर. निघालेलं नाही. आज शनिवार आहे आणि अद्यापपर्यंत जी.आर. निघालेलं नाही, परंतु काल विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा केलेली आहे. त्या घोषणेवरून एवढी माहिती आपणास पोहोचवत आहे की माहिती अशी आहे की खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की 2 लाखापर्यंत कर्जमाफी सरसकट मिळणार आहे. याचा अर्थ काय आहे की यापूर्वी सुद्धा कर्जमाफीचा 2 जूनला जो जी.आर. निघाला होता त्यामध्ये अटी होत्या. म्हणजेच जर तुम्ही याच्या अगोदरच्या कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला ह्या कर्जमाफीसाठी म्हणजे डबल लाभ मिळणार नाही, फक्त 50,000पर्यंत कर्जमाफी तुमची होणार आहे. परंतु कालच्या जे स्टेटमेंट आहे मुख्यमंत्री महोदयांचं, तर त्यांनी हे अट काढून टाकलेली आहे. दुसरी अशी अट होती की तुम्हाला वन टाईम सेटलमेंट जे आहे त्यामध्ये तुमचं जर कर्ज 2 लाखाच्या वर असेल तर तुम्ही ते कर्ज 2 लाखाच्या वरचं भरून त्यातसुद्धा तुम्हाला 2 लाख कर्जमाफी मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेनुसार आता शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात येणार आहे. एवढंच नाही तर या कर्जमाफीतील जाचक अटी सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. नेमका हा निर्णय काय आहे? चला थोडक्यात समजून घेऊया. 1. 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज आता सरकार स्वतः भरणार आहे. 2. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या वाट्याची रक्कम बँकेत भरल्यानंतर उरलेले 2 लाखांपर्यंतचे कर्ज सरकार फेडणार आहे. 3. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. 4. तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना आता 50,000 रुपयांपर्यंतच्या प्रोत्साहन अनुदानाचा लाभही मिळणार आहे. अधिक अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.